सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। तालुक्यातील ब्राह्मण शेवगे येथे सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून सामाजिक कार्यकर्ते, जल आणि पर्यावरण प्रेमी सोमनाथ माळी यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून निसर्ग टेकडी परिसरातील पडीक आणि ओसाड मुरमाड 25 हेक्टर क्षेत्रावर सन 2021 पासून टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे। मागील वर्षी वरुण राजा रुसल्यामुळे भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे। पिण्यासाठी टँकरने पाणी आणावं लागत आहे। अशा भीषण परिस्थितीमध्ये लावलेली झाडे कशी वाचवायची हा प्रश्न त्यांना पडला होता। ऐन पावसाळ्यात झाडांना पाणी देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती। सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर महिन्यापासून झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली। नाईकनगर येथील किशोर नामदेव चव्हाण, विलास गोकुळ चव्हाण हे विहिरीवरून टँकरने पाणी झाडांना देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। मार्च, एप्रिल, मे महिन्यात आग ओकणाऱ्या सूर्यापासून झाडांना नियमित आणि मुबलक प्रमाणात पाणी दिलं जात असल्यामुळे हजारो झाडांना जीवनदान मिळालंय। मे अखेर रखरखत्या उन्हातही झाडांची परिस्थिती खूपच चांगली आहे। यासाठी सेवा सहयोग ग्रामोद्योगचे गुणवंत सोनवणे, महेश चव्हाण, तुषार निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील, पंकज राठोड, प्रवीण राठोड यांचे सहकार्य लाभत आहे। नमस्कार, मी सोमनाथ माळी। आपण निसर्ग टेकडी परिसरामध्ये आहोत। या परिसरामध्ये आपण 2021 पासून गावठाण जमिनीत जी ओसाड आणि पडीक क्षेत्र होतं 13 हेक्टर, या ठिकाणी 2021 मध्ये आणि त्याच्या लगतच 2022 मध्ये 10 हेक्टर क्षेत्रावरती CCT आणि त्याच्यामध्ये 11,111 अशी एकूण 23 हेक्टरमध्ये जवळपास 25,000 झाडांचं वृक्षारोपण केलेलं होतं टप्प्याटप्प्याने। आता आपण जर पाहिलं तर आता सध्या एकदम भीषण दुष्काळ परिस्थिती आहे। गावामध्ये जवळपास पिण्यासाठी नागरिकांना पिण्यासाठी बाहेर गावाहून पाणी आणावं लागत आहे टँकरने। अशा बिकट परिस्थितीमध्ये आमचे सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मदतीने निसर्ग टेकडी परिसरात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून HSDAच्या आर्थिक मदतीने टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करून या ओसाड आणि मुरमाड जमिनीच्या झाडांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। आता आपण आजची 22 मे आणि जवळपास पावसाळ्यातच पाणी नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा या झाडांना पाणी देऊन जगवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। अशा पद्धतीने हे जे क्षेत्र आहे गावापासून जवळपास 4 किलोमीटर आणि चाळीगावापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। या परिसरामध्ये नागरिकांनी गुरंढोरं चालण्यासाठी बंदी केल्यामुळं या ठिकाणी जैवविविधता वाढीस येत आहे आणि हे क्षेत्र भविष्यामध्ये एक जैवविविधतेचं एक आदर्श असं ठिकाण होणार आहे। त्याला आपण निसर्ग टेकडी असं नाव दिलेलं आहे आणि या क्षेत्राला भविष्यामध्ये एक वेगळं असं ओळख निर्माण होणार आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव।